दरम्यान बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणाऱ्या दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। आमची घोडदौड अशीच सुरू राहणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू आहे। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून शिवसेनेकडून बंडखोरी करण्यात आली। संभाजीनगरमधून अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांचा अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला। जागा भाजपला सुटलेली असताना शिवसेनेतून बंडखोरी करण्यात आली। भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू आहे असं सत्तार म्हणाले। अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतायत। एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे। त्यांचे नेते आहेत, त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे। पण एकनाथ शिंदेच्या आदेशाला डावलून जर ते काय करत असेल तर हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। एखाद्या पक्षाच्या आमदारांना हे शोभत नाही। मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती। मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला। आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या आहेत त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले। म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे। तिथे आमचा अंतिम निर्णय होईल। तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो आम्ही।